न पाचारिता म्हणजे न बोलिता खरं हुडकीत येतात महाराज लोकांचे. कुठे आहेत महाराज? त्याही दुंडीती हरिभक्ता मुक्ती सायुज्यता वाटप हे भक्ताची. माग लागतात त्या सिद्ध्या, काय चाडत्या सिद्धीच्या आम्हाला. विठ्ठल विठ्ठल सिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठाची. सिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठाची. देवा आम्ही वैष्णव त्या सिद्धीला शिवून घेणार. रिद्धी सिद्धी दे सवटा त्रास वैष्णव जन न सिविती. दारात उभं राहतात पण आम्ही शिवून घेणार. काय चाड त्या सिद्धीची? रिद्धी सिद्धी तरी देसी आम्ही चुंबळी न हो तैसी. ज्या लोकांना सिद्ध्या पाहिजे त्याचे आखडे पडे तिकडं जा देवा. आम्हाला चाड नाही त्या सिद्धीची. बरेच माणसं म्हणतात महाराज त्या महाराजाला रिद्धी सिद्धी प्रसन्न नाही. पडा पाया तूच पाया पड म्हणत. सिद्धीवाल्याला शिवून घेणार. रिद्धी सिद्धी दे सवटा त्रास वैष्णव जनत्यास न सिद्धी. सिद्धीला विपिसे सिद्धीला विपिसे कोणता या पुसे. नेलेला ध्वंस पाणी काय. सिद्धी प्राप्त करून घेणं म्हणजे काय मुक्तीचं साधन नाही. भगवत प्राप्तीचं साधन नाही. सिद्धी प्राप्त करून घेणं म्हणजे उपाधीचं साधन. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जव त्या परमानंदी मन नाही म्हणून देवा नको आम्हाला सिद्धी. ही संपत्ती तुमची. विठ्ठल विठ्ठल काय देवा तुमच्याकडे दुसरं देण्यासाठी. कोण्या भक्ताला दिलं तुम्ही तर आम्ही तुमच्याकडे मागणी करावं. कोणती तुमच्याकडे संपत्ती आमच्यासाठी तर आम्ही तुम्हाला मागणी करा. आमच्यासाठी देवा तुझ्याकडे संपत्तीच नाही. विठ्ठल एवढा झाडा केला एवढा पान उतारा केला महाराजांना देवाचा तरी देव महाराजाच्याच माग लागायले नाही. महाराज मागा की काय आता का डोमलं मागा का. विठ्ठला विठ्ठल मागा मागा. लय मोठ्या लोकांना मागा मागा म्हणल्या दुराग्रह राहत नाही.
महाराज म्हणले देवा मागा मागा म्हणतात म्हणून आम्ही मागून बघतो, आम्हाला काय मागायचं नाही. मनसी काही तरी मनसी काहीतरी मागा. लय तुम्ही म्हणालात म्हणून मागतो देवा, असं दे आम्हाला हेच दे गा पांडुरंगा. आमच्या मनावर देत असताल तर आम्ही मागतो. मोबाईल खेळालीत का काय? वा रे वा, एवढ्या पुढे बसून व्हॉट्सअपचे व्हिडिओ कोणाकोणाचे आले. धन्य माता पिता त्याचं धडे कीर्तन आणि मन आहे मोबाईलला. सगळी दुनिया बिघडी महाराज, सगळी दुनिया. चांगलं तितकंच आहे, वेगळं बी तितकंच आहे. त्याचा वापर गाथा बघावं. त्याच्यात ज्ञानेश्वरी सगळे आले, सगळे ग्रंथ आहेत. आता तुमचं वय नाही ते व्हॉट्सअप बघायचं ते मोबाईल मध्ये. त्याचं लक्ष इकडे. देवा मागतो आम्हाला आवडल असं द्या. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आमची वासना तुमच्याशिवाय कोण पूर्ण करणारे भगवान या जगात आम्हाला कोण आहे तुमच्याशिवाय. तुझवा चोनी नारायणा पूर्ण पुरवेल वासना. भगवान आमची वासना कोण पूर्ण करेल तुझ्याशिवाय, कोण या जगात. पण आम्हाला आवडत असं देत असतात तर मग, कारण तुम्ही देवा बऱ्याच लोकांना ठकवलं आणि देऊन तुमच्यापासून लांब केलं. आम्हाला लांब करायचंय का? आमचा कंठाळा आलाय का? द्यावं असं वाटत असेल तर आम्ही मागतो असं द्या. तुमच्या मनावर घेतला असतं पण मागल्या लोकांना बऱ्याच ठकिले म्हणून आमचा विश्वास बुडाला. बऱ्याच लोकांना ठकवलं, कोणाला सिद्धी देऊन ठकवलं. काय म्हणले मग? सिद्धीला एकाशी चाळविले एका, चाळविले एका रिद्धी सिद्धीवर, रिद्धी सिद्धीवरी. कोणाला रिद्धी सिद्धी दिली, कोणाला पद देऊन टाकले, काही माणसं पोटात गरज केले. तैसा मी मती मंद नोहे देवा. आढळपदी बाळ बैसविला धुरू, खेळाचा सागरू. उपमन्या उपमन्यू बाळ दुधात गरज केला. तैसा मी मती मंद नोहे देवा. काही माणसं पदात गरज केले. वनाला याशी लागी बैसावया तिथ्याच्या उत्संगी. परी चंद्र सूर्य चंद्र सूर्यादिकास परीस लागू चंद्र सूर्यादिकी परीस लागू केला. चंद्र सूर्य पर्यंत आढळपत केला. चला याच्या पुढं काही माणसं मोक्ष पदात नेऊन घातली.
तैसा आम्ही मतिमंदनो हे देवा. पुन्हा भजनालयाचं कामच नाही देवा. बऱ्याच लोकांना असं ठकवलं. काय माणसं राज्यात गरज केली, बिभीषणला राज्य देऊन टाकलं. असं देवा आम्हाला काही नको. आमच्या मनावर देत असताल तर आम्ही मागतो. देव म्हणजे महाराज तुमच्या मनात काय पाहिजे ते मागा देतो. हो देवा देताल, पण देत असताना आम्ही सेवा केली, सेवेचं ऋण तुमच्या डोक्यावर आहे म्हणून त्या ऋणाचा मोबदला म्हणून देताल. आम्हाला मोबदला नको. हे कवाय देणार आहेस देवा? आज नाही दिला तर उद्या देशील. नाही मागितलं तरी देणार, मागितलं तरी मोबदला द्यावंच लागतंय. आम्हाला मोबदला नको. देण्याचा तुझा स्वभाव आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा स्वभाव आहे तुझा. आम्ही सेवा घेतली आमच्याकडून म्हणून देशील तरी नको. काही माणसं सवय न देता या जेवाऱ्या, आम्हाला तेही नको. द्याव असं वाटत असेल तर दान म्हणून द्या. दान देगा देवा. असेल तर दान द्या. आम्ही दुसरं कोणाला मागणार नाही. कोणाला मागव? आम्ही मागू तरी तुम्हालाच माग. काय मागणे तरी तुझं मागू, देहभाव तुझं सांगू. काही सांगा वाटलं तरी आम्ही तुलाच सांगतो देवा. आम्हाला कोण आहे तुझ्याशिवाय या जगात? सुख सांगा वाटलं तरी देवाला सांगत जा, आणि दुःख सांगा वाटलं तरी देवाला सांगत जा. त्या उताड्याला कोणी सांगत? कारण ह्याला दुःख सांगितलं तर निरसन करणार नाही, आणि सुख सांगितलं तर ह्याला दे कोणार नाही. देहभाव तुझं सांगू, लागो तरी लागो पायी तुमच्या दाता. सेवा करा वाटली तरी आम्ही तुमचीच करणार. आम्हाला कोण आहे दुसरं? म्हणून द्याव असं वाटत असेल आम्हाला तर दान म्हणून द्या. गडे दान काय पाहिजे? दान तुझा विसर न व्हावा हेच दान. चक्रात्मक भाषा आहे. हेच दान म्हटलं की बाकी दुसरं काहीच नको. हेच कोणतं? तुझा विसर न व्हावा. देवा आम्हाला तुमचा विसर पडू नये असं दान द्या. काय मागणी विषय आले? मोठ्या माणसाला मागणी करूच नाही, आणि एकदा मागणी केली तर ती मागणी कधी सरू नये. माणसं काही मागत बसतात. एक राजा फिरू लागला शिकारीला. उन्हाळा दिवस, उन्हाळ्या पाळ्या चालू होत्या. त्याला लागली तहान पाणी. गौसना शिकार गौसनात गेलं त्या अवतावाल्यापाशी. ते चालू लागलं उन्हाळी पाळी. अहो म्हणले औतवाले, औतकरी आम्हाला पाणी प्यायचं. पाणी आहे का? आयोबा म्हणला, पण त्या बिनगीत आहे त्या बघा ते पळसाचं झुरपुड आहे का म्हणला, त्या झुरपुडाखाली ठेवलंय पाणी. चला म्हणला मी येतो तुम्हाला चित्र देतो. आता तुम्ही राजे दिसायला लांबून कसं पाणी सांग. अरे बोल नका स्वयंपाके. गेला असं झाकणीत पाणी वटलं, प्याला दिलं. गार पाणी पिलं राजाला.
जीव आल्यावानीच वाटलं, अमृत केलं. राजा म्हणला समाधान झालं गड्या, असल्या उन्हाच्या पाऱ्यात मला इतकं पाणी प्यायला दिलं, पोट भरलं, तुला काय पाहिजे ते सांग मी देतो. ते म्हणला सरकार 8 दिवस झालं शेतात आकडा येऊन पडलाय, सोन्याचा डबा भरलेला आहे म्हणला, पण तोटा संपला आता, एक तोटा. काय करायची गेली हळद. मागायचं कळावर राजा भेटल्यावर राजाला काय मागावं, एखादा फंड मागावं राजाला. ते पत्र कवापासून येतं त्याचं, 2-4 वर्ष झालं बघायला पत्र. आता काढावं ते पत्र. एकूण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना, शिखर निघाले काही, हे शिखर काढा आणि हे दोन्ही मंडप एक करा. मारुतीचा मंडप आणि विठ्ठल रुक्मिणीचा मंडप दोन्ही एक करायचं. एखाद्या फंडातून पुढचं काम करा, पण शिखराचं काम गावानं करा. काय मंदिराला काय कमी होत नाही केल्या. एका बिजा केला नाश आणि मग भोगिले कणेस. आता पुढच्या वर्षी पोचलो, पांडुरंगाचं मंदिर व्हावं आणि या सत्याला कळत बसावं अशी इच्छा गाववाले कोणी हात वर करा बरं. गाववाले गावाले गावातले तितक्याला हात वर करा बरं. पूर्ण करा. माणसं बाहेर बसली काय छोट गाव आहे. किती घर आहेत? 50-60. तुम्ही कुठले? इथलेच आहेत. हातवरी का जास्त असतील धरून 50-60. जास्त नाही 50-60च आहेत. 50-60. शिवार किती? 400. पकडे मग मला काय कमी पडत नाही. 400 एकली लावा का, थोडं थोडं लावलं तरी कळस निघून जात. सभा मंडप कोणी देते तुम्हाला? खासदार आमदार. एखाद्या खासदार आमदाराकडे देत नाही तुम्हाला, देत नाही. आजची तुम्हाला 5 वर्षापासून दरवर्षीच माहिती मी देतो. मी जातो बंडू जातो कडक, कोणीच देणे झालं देत नाही. ती आहे किती 200 मतदान, 200 मतदानाला 5 लाख 10 लाख देते. चला आपण जाऊ केली कसं देत नाही. देवाला फंड देत नाहीत म्हणजे जातील चला उद्या चला कोणाकडे जायचं ते मी येतो. कसं देत नाहीत बघू. थोडा फंड पुढाऱ्याकडून घ्या आणि मंदिराचं काम गाववाल्यानं करा. एकरी काय पट्टी लावायची ती लावा, नाही तर जास्त एकर आहे ते म्हणून मला कमी एकर आहे. इमानदारीनं सांगा आणि तेवढं विठ्ठलाचं काम करा. जगाच्या मालकाचं काम सगळं तेच आहे. देणारा ते, नेणारा ते, उग नेमताना तुम्ही सांभाळणार. तेथे याची सत्ता, सगळं त्याच्या सत्ता. ते सगळं बोनस देऊन टाकते मला. उग थोडं खर्च आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर. बारशी चालू आहेत मोडले. आता बारशी सुरू करा. घराचा कोरोना संपला, बारशी बंद पुढे देऊ नका. जरी काही तुमचं इलेक्शन गावात झालं असेल, ते लहान लेकराच्या खेळासारखा खेळ असते. हे तिथलं तिथं संपवायचं असते. आपल्याला बक्कळ लांब जायचं असते. मोठ्या माणसाने मोठे पोटे घेऊन वागायचं असतं. बारीक सारीक 5 वर्षाचं पपईचं झाड कोण वापरावे? पिढ्यानपिढी चालणारे. आपण गाव छोट आहे. एकमेकाच्या कोणाच्या मनातली विकल्प असतील ते टाकून द्या. सर्व एकत्रित येऊन महाराज हे काम करा. आता उद्या येणारी बारस कोणाशी लक्षात आहे का? तुमची. आता तुम्ही बारस करायची. घडल तशी करा, पण आता मरुस्तोर मोडू नका. आता काही बंद पडत नाही. मरुस्तोर तुम्ही करा. आणि मरतावाळी म्हातारपणी जाता जाता पोराला हातात हात देऊन वचन द्या, मारुत्र्याची बारस घेतलेली मोडू नको. एवढं वचन द्या.
काही कमी पडणार नाही महाराज, आनंदात जीवन जगतात. काही माणसं खूप श्रीमंत आहेत पण त्यांच्यासारखी दुखी कोणी नाही. काही माणसं थोडेच माणसं आहेत श्रीमंत आहेत, पत्राच्या घरात पण आनंदात आहेत, आनंदात खातात. पुण्य केलेली माणसं सुख भोगतात आणि पाप करणारी माणसं दुःख भोगतात. हे पुण्य. दुसरी बारस कोणाची आहे? जाऊया, आपलं कीर्तन पुढच्या वर्षी होईल जास्त. हा, दुसरी बारस आहे का कोणी येतं बारशीवाले? हा, हात वर करा. लक्षात आहे का तुमच्या? दुसरी बारस समोर लक्षात नाही, माहित नाही गेल्या वर्षीच. बरं, दुसरी बारस तुम्ही करायची. तिसरी कोणाची? तुमची. तुम्ही तुमची तिसरी करा. चौथी कोणाची आहे? आता कोणाकोणाच्या बारशी असत्यात त्या लक्षात घेऊन सगळेजण बारशी सुरू करा. बारशी बंद पडू देऊ नका. पुण्या गावातल्या परिसरातले जरी काही गावं असतील, आता सगळ्या गावाला काही मोजानं होत नाही, ज्यानं बोललं तिथं जावं. त्याही गावातले कोणी आले असतील, बारशी बंद पडले असतील, त्याने बारशी सुरू करावं. आता इथं भोवताल कोणतं आहे? सारंगापूर आहे. तुमच्या बारशी चालू असतात. देववरी बसले शिवासन. मंगरूळचं कसं आहे? तुमच्या बारशी सुरू करा. मंगरूळ. आता उद्या येणारी कोणाची ते बघा, बारस सुरू करा. कोणाची आहे? बघा गेल्यावर. कोणाला काय मागावं हे कळावं. राजाकडनं मागावं, मंदिराचे काम कर्म नाव, रोड कर्म नाव, शाळेचे काम कर्म नाव, विद्या मंदिर आहे, विठाला देव भेटल्यावर काय मागावं, महाराज भेटल्यावर काय मागावं. महाराजाला काय म्हणे जाव, महाराज आमच्या बोरला पाणी लागेल का म्हणाव का, महाराज आमचा उद्धार होईल का. देव भेटल्यावर देवाला काय मागावं, भगवान आम्हाला तुमच्याशिवाय काय नको या जगात, तुझा विसर न भावा. काय विशाल बुद्धी. कधी न संपणारी संपत्ती मागितली. शारीरिक सुख मागावे, मुर्दा किती दिवसाचा आहे. पण माणसं महाराज काय वाटते की माणसाला काय खरं आहे तुमचं सांगा. किती दिवसाचा मुर्दा. हे देह खरं आहे, देह संबंधी पसारा खरा आहे. विठ्ठल विठ्ठल उद्गावने चोरा रक्षण असे भासत असे. काय खरंय? विठ्ठल विठ्ठल. आपल्या संभाळी तोवर काम करून घ्यावं. तीर्थयात्रा, अन्नदान, भजन, पूजन, कीर्तन, परमार्थ, जीवन मुक्त बनायचं साधन हाताळा महाराज. ताब्यात येतो संसारात घालीच जाऊ नये. काम करून घ्यावं. त्याच्या काय महाराजाची विशाल बुद्धी. शारीरिक सुख मागितलं नाही, संपणार शरीर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, किंवा नाशिवंत देह नाशिल हा जाणार. म्हणून शारीरिक सुख मागितलं नाही. शरीर आटी, संपत्ती टिकणारी नाही. आटे हरे नाम न आटी ती भरवी. भजन कधीच संपत नाही. देवाचे अवतार संपले पण देवाचं भजन कधी संपलं नाही. राम अवतार संपला पण राम नामाचा महिमा आजही चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराजांना सांगितलं, देवा द्यावा असं वाटत असत आम्हाला, तुमचा विसर पडू देऊ नका. अखंड भजन आम्हाला घडावं, तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर पडू नये महाराज. अखंड देवाला चिंता, चिंतने सरे तो वेळ जाऊन दिवाया, पण चिंतो विठोबाच्या पाया.
क्षणाक्षणाला प्रभूचं स्मरण करा, घासाघासाला स्मरण करा, चिंतनात काळ घाला, देवाचा विसर पडू देऊ नका. जर देवाचा विसर पडला तर पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाचा विसर पडू नये. महाराज, जर आम्हाला देवाचा विसर नाही पडला भगवान, तर आम्ही तुमच्या भजनासाठी कधी आहे काही करणार नाही. कुठेही कीर्तन असू द्या, आम्ही तिथं पायानं जाऊ. नाही, आता बाहेर गावून माणसं इथं सप्त्याला आले, एका एका पावलाला एका एका यज्ञाचं पुण्य घडत. नाम घेता वाट चाले आणि यज्ञ पाऊला पाऊले. एकदा मला पायानं आलं नाही महाराज, मोटरसायकलीवर आलो. जितके पावलं भरतात तितकंच पुण्य तुला विठाल. तिथून किक मारली की सुरू करायचं रामकृष्ण हरी इतर इथून तिथपर्यंत जाऊस तर प्रभूचं चिंतन करीत जायचं. आवडीनं गुण गायीन आवडे, हेच माझे सर्व जोडी. देवा, आम्ही आवडीनं भजन करू, आमच्या भजनात सवड बघणार नाही. परमार्थ आवडीचा आहे सज्जनो. देव अंतःकरण तपासतय. करायले भजन खास भजनात तल्लीन व्हायलंय, पण ह्याला खास मी पाहिजे का दुसरं काही पाहिजे? भजन पाहिजे का दुसरं काही पाहिजे? गायनाची कला, चल घे गाय. ते गाय गाण्यातच गरज होते, गेलं भजन म्हणून. काय मृदंग वाजवायचा का? मृदंगाची कला, ते मृदंगातच गरज होते, गेला देव अंतरला. काय ज्ञान सांगायचं का तुला? कीर्तनकार व्हायचं का? होय कीर्तनकार. इतकं कीर्तनकार. काय काय माणसं म्हणतात महाराज कीर्तन आहे गड्या, डोसकं तुकडत. ते कीर्तनातच गरज, देव अंतरला. वक्तृत्व करण्यात देव कला देते, कलेतच गरज करते. पण एवढ्याला टाकून जो देवाची आवड करतो, सर्व संगी विटाला. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लगे मानतो एकला. आवडसी एकटा देव आवडतो. देवा, फक्त आमचं भजन तुझ्यासाठी. देव अंतःकरण तपासतो. एर बहुत जोड, एर बहुत जोडीती किरीटी. दयाचे भजन भोगासाठी, ते आशा तिमिर दृष्टी विषयांध झाले. हे भजन कशासाठी? संसारासाठी भजन. देव त्याच्याकडे बघत नाही. कर संसार देतय, पण संसारातलं देत. खास अंतःकरणातून देवाची कोणी भक्ती करीत असेल ते माणसं देव होतात. म्हणून देव त्याच्याकडे लक्ष देत आहे. मी पाहिजे का? हो महाराज म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजे, बाकी काही नको. पण जर तुमचा विसर नाही पडला तर आम्ही आवडीनं भजन करू, गुण गायन. दुसरी तरी उचला की नुसती बघायला. भजनाचा स्वर जाऊ नये आणि मोठ्याची जोर तुटून डबर रोट्या ऐकणार स्वर लावा देखील डबर रोटी. रेल्वे स्टेशनला लेमन लॉकमन पक्की साळण्या ऐकणार आहेत, डबे ऐकणारे लोक. साळण्या डबे किती स्वर बांधले त्या बाया आहेत बघा काय भेंड्याची माय तुया दोरे स्वर पंचपदी विठाला विठाला.
लागत नाही. नंबर 1 प्रमाण दिलं पेट, पण जरा स्वरात गेलं विठाला विठाला. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी. सगळी देव चिंता वाहते महाराज तिची. नाथ महाराजाच्या घरी 36 वर्ष काम केलं सूर्यदेवा तुमच्या प्रमाणाबद्दल. किती? 36. 12 वर्षाच्या पट्टीनं देव घरी राबला का? फक्त आवडीनं भजन केल्यामुळे. देवाला आवडीचं भजन पाहिजे, सवडीचं नाही. 36 वर्ष सगळ्या महाराज लोकांमध्ये श्रीमंत महाराज आमचे नाथ महाराज. प्रपंचातूनही श्रीमंत, परमार्थातून बी राजे. विठ्ठला विठ्ठला. संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या महाराज लोकांमध्ये श्रीमंत, तसेच परमार्थातूनही श्रीमंत आणि व्यवहारातूनही श्रीमंत. देव पाणी भरत होते. आजही नाथ महाराजाच्या घरी पैठणला देव पाणी भरतात. आता उद्या येणाऱ्या पंचमीला नाथ षष्टीच्या आदल्या दिवशी लोक नवसा करतात. पांडुरंगा, आम्ही नाथ महाराजाच्या रानात कावडीनं पाणी भरून पोरग नोकरीला लागावं. नवस करतात लोक. बघा, तुम्हाला करायचं असेल तर करून बघा. काम झालं की पाणी भरायचा. सकाळी दिवस निघाल्यापासून बरेच लोक कावडीनं पाणी टाकतात. महाराज दिवस करूस तोर कावडी येतात. दिवस करूस तोर रांजण भरत नाही. रांजण आहे केवढा, तेवढाच रांजण आहे, पण रांजण भरत नाही. देवाची कावड आल्याबरोबर वाड्याच्या बाहेर पाणी जाते. खळ 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 गंगाधर. कावडीने पाणी, कावडीने पाणी त्या घरी चक्र. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदे तसे पाये. वाळू आरती स्वामी एकनाथ. देव पाणी वाहतो. देव
चंदन उगाळायचं ना देवपूजेला चंदन उगाळायचं देवाला काढून द्यायचं पहिल्याले वस्त्र घ्यायचे आणि गंगाला आणून धुवायचे तिथून कावड भरायची खंदेव आणायचे नाताच्या घरी पाणी वाचायचे श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुतशे द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने एवढे नाथ महाराजाच्या घरी देव राबायचे असे 36 वर्ष राबले 36 वर्ष गंगाला संन्यासी आलं होतं त्या संन्याशाला रिद्धी सिद्धी प्रसन्न सगळं गाव जीव घालायचं त्या संन्याशानं अशोक महाराज चोल बन सिद्धीच्या बळा उगं बसल्या बसल्या अशी चर्चा झाली सगळे पंक्त झाल्या जिकडं तिकडं सारा वारा झाल्या बरोबर म्हणले आपल्या गावात कोणी उपाशी राहिले का होतं एक जण ते म्हणलं हाय वामले आमच्या गावात एक बामण ती येत नाही जेवायला कोण आहे हाय म्हणले एक सांगा म्हणले जा द्या मंत्र लेह काढी म्हणले किती सांगितले अहो माझं नाव सांगा ना कोणाचं नाव सांगूया म्हणले येत नाही ते बाबा कोण आहे नाथ महाराज मी म्हणालो की जा ओ महाराज उद्याच्याला सकाळी 8 वाजता तुम्हाला महाराजांना जेवायला गंगेला बोलिलं सकाळी 8ला या महाराज म्हणले अरे माझ्या देवपूजेला 12 वाजतात 8 कवाई 8 वाजता